नमस्कार. आज आपण करणार आहे तर शिल्लक राहिलेल्या चपातीपासून कुरकुरीत असे वडे. शिल्लक चपाती राहिली की असं कोणाला खायला नको वाटतं, त्यामुळे मग असे कुरकुरीत वडे केले तर सगळे आवडीनं खातील. तेही झटकीपट तयार होते. तर रेसिपीला सुरुवात करू. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात 8 ते 10 लसणाच्या कळ्या, 3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं घ्यायचं, एक छोटा चमचा जिरे टाकायचे आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं. हे माझे 3 चपात्या उरलेले आहेत, त्या चपात्यापासूनच करणार आहे मी. एक भांडं घ्यायचं, भांड्यामध्ये 1 वाटी बेसन टाकायचं, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि मिरची लसणा ठेचा करून घेतला ते टाकून घ्यायचा. छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर टाकायची आणि अर्धा चमचा तिखट मिरची पावडर टाकायची. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. 1 छोटा चमचा ओवा टाकायचा, हातावर चोळून टाकायचं, चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. 1 चमचा त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आणि 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर टाकायचा त्यामध्ये. आणि ते मसाले पहिलं पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं. मग थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त पाणी वापरायचं नाही, कारण बेसन पिठाला जास्त पाणी लागत नाही, थोडंच पाणी लागत आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकूनच पीठ चांगलं असं सैलसर मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. 1 चपाती घेतलेली, त्यावर चौकून असं चमच्याने पीठ लावून घ्यायचं. एकसारखं लावायचं चौकून, म्हणजे वडी एकसारखी होती. आणि असे वडे केले की तुम्ही कुणालाही खायला देतो, कोणी म्हणणार नाही तुम्ही चपातीपासून केली. एवढी छान अशी कुरकुरीत वडी तयार होती. असं रोल करून घ्यायचा, एकदम असं घट्ट दाबून रोल करून घ्यायचा, सैलसर रोल करायचं नाही, म्हणजे वडी छान अशी तयार होती. सगळ्या चपातीचे असेच रोल करून घेणार आहेत. आणि शेवटला थोडंसं बेसन पीठ लावून घ्यायचं, म्हणजे चपाती चिटकून बसते आणि आपल्या ठेवली की निघत नाहीये. मग सगळे रोल तयार करून झाले तर चाळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती रोल ठेवून घ्यायचे. इकडे पाणी गरम करायला ठेवले, गरमच पाण्यात वापरायला ठेवायचे, थंड पाण्यामध्ये ठेवायचं नाही. पाणी गरम झालं की त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावरती चाळणी ठेवायची आणि झाकण ठेवून 8 ते 9 मिनटं चांगलं मोठ्या गॅसवरती वाफलून घ्यायच्या, म्हणजे चांगले असे वडे वाफवल्याचं येतं. वड्या तयार झाले तर त्यात तुटपीठ किंवा चाकू टाकून बघायचं, त्याला जसं बेसन चिटकलं तर तयार नाही म्हणायचं आणि 2 ते 3 मिनटासाठी वाफला ठेवायचं आणि थंड करून घ्यायचं. थंड केल्यावरच कापायला घ्यायचं, गरम गरम कापायला घ्यायचं नाही. बघा छान अशी गोल गरगरीत वडी तयार झाली आणि जे एकदम छान वापरलेली पण आहे. आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकतात. आता इकडं तेल गरम करायला ठेवलंय, मिडियमच तेल गरम करायचं आणि मिडियम गॅसवरतीच करायचं. जास्त कडक तेल करायचं नाही, कडक तेलमध्ये जर वडी टाकली तर पटकन अशी तळली जाते आणि गार झाली की मऊ होती. त्यामुळे मिडियम गॅसवरती तळायचं. आणि तुम्ही थंड तेलामध्ये जर वडी तळली तर भरपूर असं वडीमध्ये तेल राहते. बघा सगळ्या वड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि 3 ते 4 मिनटं वडी टाकली की हलवायचं नाही आहे, खालच्या बाजूकडून चांगलं तळून द्यायचं. मग वडीला हलक्या हाताने असे हलवून घ्यायचं. दोन्ही बाजूकडून एकसारखा कलर आला पाहिजे, गोल्डन कलर. मग आतमध्येपर्यंत अशी कुरकुरीत वडी होती मिडियम गॅसवरती केल्यावर. आणि दोन्ही बाजूकडून चांगलं हलवून घ्यायचं. मग कुरकुरीत वडी तयार झाली. जास्त टाईम लागत नाही, 6 ते 7 मिनटामध्ये तळून होत आहे. आता काढून घेऊ. की छान असा कलर आलेला आहे. एका चाळणीवरती किंवा टिश्यू पेपरवरती काढायचं, म्हणजे एक्स्ट्रा त्याला असेल तरी निघून जात आहे. आणि दुसरी बॅच पण टाकून घेऊ. आता दुसरी बॅच पण अशी मिडियम गॅसवरती तळून घ्यायचं. आणि कुणाला जरी काय असे कुरकुरीत वडी जरी खायला दिली तर कोणी म्हणणार नाही चपात्यापासून केलेली. एवढी छान अशी चवीला होती. दोन्ही बाजूकडून छान गोल्डन कलर आला आहे. काढून घेऊ. आता अशाच वड्या सगळ्या तयार करून झाले तर किती कुरकुरीत अशी वडी तयार झाली. तुम्हाला एक तोडून दाखवते. एकदम छान अशी आतमध्येपर्यंत कुरकुरीत झालेली आणि अजिबात तेल राहील नाही वडीमध्ये. तेही झटकीपट तयार होतात बेसिक साहित्यामध्ये. हे वडी मुलांच्या डब्यालाही द्यायची, मुलं आवडीनं खात्यान. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब करा.